राम 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 विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला कार्यक्रम आहे आणि तो ब्राह्मण जातो मला वाटतं शावकराकडे. शाखा साहेब मला 1000 रुपयाची किंवा 500 रुपयाची अडचण आहे, मग ताबडतोब तुम्ही द्यायचे प्रयत्न करा, माझ्या मुलाचा असा कार्यक्रम आहे. तो शाखा त्याला विचारतो कोण आहे तू, तो सांगतो मी ब्राह्मण आहे. कसं का चाललेलं आहे, तुम्हाला 500 रुपयाची अडचण आहे आणि माझ्या मुलाचा मोठी बदलाचा कार्यक्रम आहे. तो सावकार त्याला ओळखत नाही, तो ब्राह्मण सांगून राहिला की थोबाने त्याच्या सावकार थापड मारतो आणि त्याला वापस करतो. तो ब्राह्मण घरी येतो म्हणतो, बायको विचारतो काय करता, मी सावकाराने मला मारलं, म्हणजे का मारलं, मी त्याला 500 मागितले म्हणून मारलं. म्हणजे जाऊ द्या, आता उद्या दुसरा गोष्ट होता. तो ब्राह्मण रात्र झोपला, पुन्हा सकाळी उठला, आंघोळ केली, आता कोणाच्या घरी जा म्हणून तो कलेक्टर साहेबाच्या घरी गेला. तो कलेक्टर साहेब काय झालं रे, मी दादीनं ब्राह्मण आहे, तुमच्याकडे आलेलो, माझ्या मुलाचा असा कार्यक्रम आहे, मला 500 रुपयाची फार अडचण आहे, मग तुमच्यापर्यंत आलो होतो. ते साहेब सांगले मला घाई आहे, मला ड्युटीवर जायचं आहे आणि 500 माझी आई नाही, माझ्या पगारात वाहत आहे. पण तरी तू काळजी करू नको, ब्राह्मण असल्यामुळं तुम्ही काळजी करू नको, मी तुझ्या 5 जणांची नावं लिहून देतो, तू त्या 5 जणांच्या घरी जाय, 100 रुपये मागून घे आणि आपला कार्यक्रम उरकून टाक. म्हणता साहेब म्हणते चिठ्ठी लिहून, पण त्याला 5 जणांचे नाव लिहून दिले आणि त्या ब्राह्मणाकडे चिठ्ठी लिहून दिली. आता कलेक्टर साहेब यांची बसले लागले. यांची चिठ्ठी नंतर पाहिली ना, त्या चिठ्ठीवर पहिल्या क्रमांकाचं नाव होतं, त्या शाहूकार होतं, ज्यानं थोबाडीत मारला त्याचं समजा. यामुळे ब्राह्मण ये कसं माहिती शाहूकाराचं नाव. तर साहेब थांबता साहेब 2 मिनिटं, आणि काय एवढं नाव कमी करा, दुसरं नाव भरा. साहेबांनी त्यांनी मला वेळ नाही पाहत बसतोय काय तर म्हणतो चिठ्ठीवर. त्याला आता व्हायला कसं वाटलं, आता कसं जायचं घरी बा, तुझी एवढी हिंमत लावून ब्राह्मण त्या शाहूकाराकडे गेला, तो विको कमी करता. शाखासाहेब म्हणून रे मी ब्राह्मण आहे, आता पुन्हा कसं करता, पुन्हा दिवस थोबाडी तुझ्या आता लोकांची थोबाडी म्हणजे खाऊ नये. चिठ्ठी आणलेली आहे, कोणाची चिठ्ठी आहे म्हणजे वाचून घ्या. त्या साहेबांनी चिठ्ठी वाचली. श्रीमान माननीय शाहूकार साहेब यांना कलेक्टर साहेब यांच्याकडून साष्टांग नमस्कार. विनंतीविषयी चिठ्ठी द्यायचे कारण की हा जातीचा ब्राह्मण आहे, याला मी ओळखतो आणि याच्या मुलाचा असा कार्यक्रम आहे, तर याला 500 रुपयाची गरज आहे, तरी तुम्ही 100 रुपये देऊन याची पूर्तता करावी ही विनंती आपल्या कलेक्टर साहेब. शाहूकार बोलते वा या 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 बसा 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 बसा. बायको म्हणजे चहा आणणं बरं, कॉफी घेता काय म्हणजे काही घेता चिठ्ठी आणलं तरी वाट नसते. चिठ्ठी आणलं काही घेता त्याला काफी केली, त्याला नारळ दुपटा दिला, 100 रुपये दिले. ब्राह्मणाच्या शाहूकार पाया पडला, बायकोही पाया पडली आणि याटोही बोलावला, याटोत बसून दिलं, घरी पोचून दिलं. 2-4 पोट्टे रस्त्यात बसले. ते पोरं म्हणे काय का कालियाच्या घरी गेला तर शाहूकारांनी याला 2 थापला मारल्या, आज नका पाया पडला, 100 रुपये दिले, घरी घेऊन दिलं. म्हणे चमत्कार काय झाला, खालचंच तो भैया. म्हणजे पोरं सहज आतमध्ये गेले आणि त्या शाहूकाराला विचारलं, का हो शाहूकार साहेब, काल तुम्ही या ब्राह्मणाला 2 थापला मारल्या आणि आज तुम्ही याला याटोत बसून दिलं, पाया पडले, 100 रुपये दिले. म्हणजे मूर्ख होत असंही झालं. काल तो डायरेक्ट माझ्याकडे आला आणि मला सांगायला लागला मी ब्राह्मण आहे, माझा विश्वास बसला नाही म्हणून 2 थापवडी मारल्या. पण आता याला चिठ्ठी आणली कलेक्टर साहेबाची आणि कलेक्टर साहेब सांगायला लागले हा जातीचा ब्राह्मण आहे, पण माझा विश्वास याच्यावर नाही बसला, त्या कलेक्टर साहेबावर बसला म्हणून 100 रुपये त्याला देऊन त्याच्या पाया पडला. असा देव यात विश्वास आहे, सांगणारे आमचे संत आहे म्हणून आमचा विश्वास ऐऱ्या गैऱ्या नसतो खैरा नसून आमच्या संतावर आहे. तुका म्हणे